नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या दुर्गवाटा या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज महाशिवरात्री आहे. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच माझ्यासोबत माझे परममित्र प्रसाद भैया आणि विनोद भैया जे फोटोग्राफर आहे DJ विनोद ते पण आहेत. तर आम्ही आज महाशिवरात्रीचा हा शुभ दिवस मानला जातो. यावेळी सर्वांनी एक पवित्र व्रत केलं जातं आणि आज भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा झाला होता. तर आज आम्ही महाशिवरात्री निमित्त आपल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथील सागरेश्वर मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, खूप काही खास अशा गोष्टी होणार सांगतो. आपलं हे का नाही तुपारीला गेलतो आम्ही. खूप सुंदर असं एक गाव आहे सागरेश्वर. तिथं आमचं तलवार माझ्या शिवबाची या शॉर्ट फिल्मचं छायाचित्रीकरण झालं आणि त्याचं छायाचित्रीकरण DJ विनोद यांनी केलं होतं. तर तिथं पण आपण लोकेशनवरती जाणार आहे, ते पण लोकेशन दाखवणार आहे. तर तिरुपती बालाजीसनं प्रसाद भैया हे आमचे परममित्र जाऊन आलेले आहेत. गोविंदा गोविंदा. तर महाशिवरात्रीबद्दल प्रसाद भैया तुम्ही काय सांगचाल, विशेष काय सांगचाल? महाशिवरात्रीमध्ये भगवान महादेव आणि पार्वती यांचा विवाह सोहळा झालेला. त्यामुळं महाशिवरात्री म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव आज मानला जातो आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी 99% लोकांचा आज उपवास असतो. जेणेकरून आपली इच्छा काय असतील, आकांक्षा काय असतील त्या पूर्ण व्हाव्यात आणि पिढ्यानपिढ्या हा सण म्हणला तरी सुद्धा काय वावगं ठरणार नाही. बरोबर, हा चालू आहे आणि हे आपण आपली पिढी आणि पुढच्या पिढींना सुद्धा हे बघायला भेटलं पाहिजे किंवा त्यांनी सुद्धा आपण कसं वागतोय त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा वागलं पाहिजे नाही, एवढं सांगू इच्छितो. तर अशा पद्धतीने प्रसाद भाई यांनी खूप सुंदर असं आज एक म्हणजे सुविचार म्हटला तरी काय ठरणार नाही. तर अशा पद्धतीने खूप छान शब्द पण का होईना पण चांगले बोललेले आहेत. तर मित्रांनो, तुम्ही उपवास करत जावा आणि आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील तर आपले जे महाकाल आहेत त्यांना तुम्ही अपेक्षा जरी केली ना थोडीशी व्रत करून, ती 100% पूर्ण होईल. कारण ते आदिनांत असे ते महादेव आहेत. बोला जय श्री महाकाल. कुठलं घेतले? नाही तुमच्या काय म्हणजे मत काय येते तुमचं? नाही, बरोबरच आहे. चुकीचं काय नाही, पण माणसं आजकाल तसं करत नाही. वागलं पाहिजे. तर अशा तऱ्हेने खूप दिवसानंतर आपले अभिषेक सर हे भेटलेले आहेत. तर खूप छान वाटलं. हाय सर, बसा की. तर आपल्यासोबत आज अभिषेक सर सुद्धा आहेत. आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये खूप छान टीम, आपले आमचे परम डायरेक्टर ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या या शॉर्ट फिल्मचे डिरेक्शन केलं, ते अभिषेक सर सुद्धा माझ्यासोबत आहेत. त्या तऱ्हेने आपण देवराष्ट्रमध्ये पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला.
कुठला आवाज आहे गाडी? पुरातन काळातील स्वयंभू शिवमंदिर सागरेश्वर. समुद्रेश्वर त्यांच्याकडून खिचडी वाटप चालू आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा. ज्यांना कोणाला भांडणासाठी देण्याची इच्छा असेल त्यांनी माहिती संपर्क करावा. तसेच प्रत्येक रविवारी येथे अन्नदानाची सेवा चालू आहे. ज्यांना कोणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी माहिती संपर्क करावा. त्यांच्याकडून संपर्क त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. पाणी घालताना पहिल्यांदा का नाही गणपती साक्षी सौ मुरादों से तू है मिला, मेरे कर्बों का तू है सिला। फैसला ले ले हौसला दे दे, तेरे रंग मैनू रंग औलिया। फैसला ले ले हौसला दे दे। जय श्री महाकाल मित्रांनो. तर अशा तऱ्हेने सागरेश्वर मंदिर महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक करून आलेलो आहोत. बराच वेळ झाला, अर्धा तास झालं. ट्रॅफिक भरपूर आहे आणि बाहेर जायला सुद्धा गाड्यांना नव्हे तर माणसं सुद्धा बाहेर जाऊ शकत. एवढा पूर्ण रस्ता जाम आहे. जरा रस्त्याची सोय व्यवस्था आणि नियंत्रणात जर ट्रॅफिकवाल्यांनी जर केलं तर व्यवस्थित होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आता ट्रॅफिक फुलं झाले. तर मित्रांनो, खूप छान असं दर्शन मिळालं आणि खूप छान असा परिसर आहे. एकदा तरी भेट द्या. श्री सागरेश्वर मंदिर, देवराष्ट्र, कडेगाव तालुका, सांगली जिल्हा. धन्यवाद.